नमस्कार मित्रांनो, आपल्या घरात अनेक वस्तू वर्षानुवर्ष पडून असतात। काही वस्तू आपण आठवण म्हणून जपून ठेवतो, तर काही वस्तू गरज संपली तरी त्या घरातच राहतात। वास्तुशास्त्रानुसार अशा काही वस्तू घरात नकारात्मक ऊर्जा निर्माण करतात आणि घरातील सुख शांती, आरोग्य व आर्थिक प्रगतीवर परिणाम करू शकतात। आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत घरातील अशा 7 अशुभ वस्तूबद्दल ज्या त्वरित घराबाहेर काढणं हिताचं मानलं जातं। व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा, कारण 7वी वस्तू अनेकांच्या घरात असते आणि ती नकळत समस्याचं कारण ठरू शकते। चला तर मग सुरुवात करूया। तुटलेले किंवा बंद पडलेले घड्याळ। वास्तुशास्त्रात घड्याळ हे वेळेचं आणि प्रगतीचं प्रतीक मानलं जातं। जर घरात बंद पडलेलं किंवा तुटलेलं घड्याळ ठेवलं असेल तर ते जीवनातील प्रगती थांबवण्याचे संकेत मानले जातात। अनेक लोक जुन्या आठवणी म्हणून अशी घड्याळ जपून ठेवतात, परंतु वास्तूनुसार अशा वास्तूमुळे सकारात्मक ऊर्जा कमी होते। जर घड्याळ दुरुस्त होऊ शकत असेल तर ते त्वरित दुरुस्त करा, अन्यथा ते घरातून काढून टाका। तुटलेल्या देवतांच्या मूर्त्या किंवा फोटो। घरातील देवघरात तुटलेली मूर्ती किंवा फाटलेला धार्मिक चित्र ठेवणं अशुभ मानलं जातं। कधी साफसफाई करताना मूर्ती तुटते किंवा फोटो खराब होतात, अनेक जण भावनेपोटी त्या तशाच ठेवतात। वास्तूनुसार अशा वस्तू देवघरात ठेवू नयेत। अशा मूर्ती किंवा फोटो वाहत्या पाण्यात विसर्जित करावेत किंवा मंदिरात योग्य पद्धतीने दान करावे। देवघर नेहमी स्वच्छ, प्रसन्न आणि व्यवस्थित असावे। कोमजलेली किंवा सुकलेली झाडं। घरातील हिरवीगार झाडे सकारात्मक ऊर्जा आकर्षित करतात, परंतु सुकलेली, कोमजलेली किंवा पूर्णपणे मरून गेलेली झाडं नकारात्मकतेचं प्रतीक मानले जातात। अनेकदा कुंडी सजावटीसाठी ठेवली जाते, पण झाडं सुकलेली असतात। अशी झाडे त्वरित काढून टाका आणि त्या जागी नवीन हिरवीगार रोपे लावा। विशेष तुळस सुकलेली असेल तर तिची योग्य विधीने विल्हेवाट लावा। तुटलेली भांडे आणि काच। घरात तुटलेली कप, प्लेट, वाट्या किंवा फुटलेले काचेच्या वस्तू ठेवणं वास्तूनुसार अशुभ मानलं जातं। अशा वस्तू आर्थिक नुकसान आणि कौटुंबिक तणावाचं प्रतीक मानलं जातं। कधी नंतर उपयोगी पडेल म्हणून आपण या वस्तू साठवून ठेवतो, पण वास्तुशास्त्रात सांगतं की तुटलेल्या वस्तू घरातील ऊर्जा असंतुलित करतात, म्हणून अशा वस्तू त्वरित घराबाहेर काढा। खराब इलेक्ट्रॉनिक वस्तू। बंद पडलेले मोबाईल, खराब टीव्ही, जुनं चार्जर, न चालणारे मिक्सर किंवा इतर इलेक्ट्रॉनिक वस्तू घरात साठवून ठेवणं योग्य मानलं जात नाही। या वस्तू घरात अडथळ्याचं प्रतीक मानलं जातं। जर त्या वस्तू वापरणार नसाल तर रिसायकल करा किंवा योग्य ठिकाणी द्या। घरात फक्त उपयोगी आणि कार्यरत वस्तू ठेवणं वास्तूनुसार शुभ मानलं जातं। फाटके कपडे आणि जुनी चप्पल। कपाटात वर्षानुवर्ष पडून असलेले फाटकी कपडे, न वापरणारा बूट किंवा चप्पल घरात अनावश्यक जागी ठेवणे। वास्तुशास्त्रानुसार अशा वस्तूमुळे स्थिरता आणि जडतत्व वाढतं। जे कपडे किंवा चप्पल वापरण्यायोग्य आहेत ते गरजू लोकांना दान करा। पूर्णपणे खराब झालेल्या वस्तू घराबाहेर काढा, यामुळे घरात नवीन ऊर्जा आणि सकारात्मकता येते असं मानलं जातं। निरुपयोगी कपाट आणि कचरा ही सर्वात महत्त्वाची गोष्ट आहे। घरातील जुने वर्तमानपत्राचा ढीग, रिकामे डब्बे, खराब फर्निचर, तुटलेली खेळणी किंवा अनेक वर्ष न वापरलेल्या वस्तू म्हणजे वास्तूतील सर्वात मोठा दोष मानला जातो। अशा वस्तूमुळे घरात ऊर्जा प्रभाव वाढतो। विशेष घराच्या ईशान्य दिशेत किंवा मुख्य प्रवेशद्वाराजवळ कपाट ठेवू नये। दर काही महिन्यात घरातील अनावश्यक वस्तूंची छाननी करा आणि गरज नसलेल्या वस्तू काढून टाका। मित्रांनो, वास्तुशास्त्रानुसार घर स्वच्छ, नीटनेटके आणि अनावश्यक वस्तूविरहित असणं अत्यंत महत्त्वाचं मानलं जातं। आज आपण जाणून घेतलं या 7 अशुभ वस्तू तुमच्या घरात असतील तर त्याचा विचार करा आणि योग्य निर्णय घ्या। लक्षात ठेवा, सकारात्मक ऊर्जा निर्माण करण्यासाठी मोठे उपाय करण्यापेक्षा घरातील नकारात्मकता दूर करणं अधिक महत्त्वाचं असतं। तुमच्या घरात यापैकी कोणती वस्तू आहे आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि अशाच वास्तूविषयी माहितीसाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।